सोशल मीडियामध्ये केलं गेलेलं ट्रोलिंग किंवा लाईक्स आणि कमेंट्सच्या हव्यासापोटी एखादी गोष्ट लाईव्ह करणं ह्याचा अगदी माणसाच्या जीव घेण्यापर्यंत संबंध लागू शकतो. हे आत्ताच केरळमध्ये घडलेल्या घटनेमुळं आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ज्ञ. केरळमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्झरनी ती बसमधून जात असताना तिच्या समोर उभ्या असलेल्या एका पुरुषाचा स्पर्श तिला होत होता आणि तिला असं वाटलं की तो जाणीवबुजून केला जातोय किंवा असं म्हटलं जातं की तिने लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी त्याचा व्हिडिओ केला आणि तो लगेच सोशल मीडियावरती टाकला. त्यामधून त्या मुलाला, त्या पुरुषाला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जायला लागलं. त्यातनं त्याच्या मनावरती ताण आला आणि त्यातून त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं. एखादी गोष्ट आपल्या मनात आलं म्हणून तातडीनं लाईव्ह करणं आणि त्याच्या माध्यमातून समोरच्या कोणाला तरी हिणवणं किंवा त्याच्यावरती अशा पद्धतीचं ट्रोलिंग करणं की जे दुसऱ्या माणसाला अतिशय कमीपणा देणारं वाटू शकेल, अशा अनेक घटना आपल्याला आजूबाजूला दिसतात. आपण आपल्या पातळीवरती यातनं 3 धडे महत्त्वाचे शिकणं आवश्यक आहे की मनामध्ये आलं की लगेच एखादी गोष्ट लाईव्ह केली आणि त्याच्या माध्यमातून दुसऱ्याला इन्स्टंट न्याय मिळवण्याची ही जी प्रेरणा असते तिच्यापासून आपण थोडंसं दूर राहायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अशा घटना जर सोशल मीडियावरती कोणी पोस्ट केल्या तर त्याची खातरजमा करायच्या आधी आपण लगेच त्याच्यावरती कमेंट करणं, लाईक करणं, ते शेअर करणं आणि त्या व्यक्तीला ट्रोल करणं हे देखील टाळणं आवश्यक आहे. आणि जर आपल्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाची घटना घडली आणि जर आपल्याला कधी ताण यायला लागला तर मोकळेपणाने आपण मदत मागणं आवश्यक आहे. परिवर्तन संस्थेच्या हेल्पलाईनवरती अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ताण आला तर तुम्ही नक्की फोन करू शकता, मदत मागू शकता. अशा स्वरूपाच्या ट्रोलिंगचा तुम्हाला अनुभव आलाय का? त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा.